आज अचानक मध्ये भेट झाली स्नेहल आणि तिच्या फॅमिलीची। तर राम राम मंडळी, मी तुमचा अमोल। सकाळी सकाळी मस्तपैकी बोंबलत फिरत होतो, तेवढं संपलं आपल्या टीव्हीचं पेट्रोल। नशीब तुमच्या भावाचं पेट्रोल बी संपलं तर दुकानाजवळच संपलं, नाही तर आज तुमच्या ब्लॉगर वर होती गाडी लोटायची बारी। घरी येऊन बसतच नाही मी, तेवढ्यात मी आपला आजीबाई निघालो होतो वरुड मार्गे टीव्ही सेंटरला आणि 32.5 रुपयाचं पेट्रोल टाकून नारेगावची धूळ पाहता तुमच्या भावाने घेतला डायरेक्ट शॉर्टकट पिसेदेवी मार्गे आंबेडकर चौक। नारेगाव न येण्याचं कारण म्हणजे आमच्या इकडच्या पब्लिकला जरा जास्तच माहिती, कारण तिथून आल्यावर तुमच्या मेकअपचे होते 3, 13, 9, 12। टीव्ही सेंटरच्या तिरंगा अकॅडमीला आल्यावर आम्हाला समजलं आम्हाला जायचं होतं कॅम्ब्रिजच्या ब्रांचला, आणि याच्या पक्क सिद्ध होतं का आमच्या दोघांमागे निवळ 7.5 चालू आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या अकॅडमीचे सर पण आपले नावकरीचे बरं का। तिरंगा अकॅडमीला जाण्याचं कारण म्हणजे अकॅडमीचा करायचा होता व्हिडिओ शूट। सरला आणि स्नेहलच्या फॅमिलीला भेटून एकदम भारी वाटलं बरं का। घरी आल्यावर आमचे काका आम्हाला डायरेक्ट घेऊन आले शेतात। त्याचं कारण म्हणजे आम्हाला या पिपळाच्या झाडावर लावायचा होता झेंडा। काकाकडे कॅमेरा दिला, त्यांना म्हणलं व्हिडिओ शूट करा। त्यांनी कॅमेरामध्ये सगळं शूट केलं, पण शिवाय मला सोडून। पिपळाचं झाड तर लांबून तर दिसत होतं एवढंच, पण वरती गेल्यावर आम्हाला समजलं तुमचा भाऊ लटकला ना मांजराच्या पिल्लेवानी झाडाला। आणि त्यात आमचे काका खालून ओरडत होते, झेंडा अजून वरती लावा, झेंडा अजून वरती लावा। पण वरती गेल्यावर काय होतं याचा अनुभव तुम्हाला आपला आजीबाई सांगणार। हो भारी। त्यानंतर कसं तरी वाकडं तिकडं होत उतरलो एकदाच झाडावून खाली। त्यानंतर हातपाय धुवून डायरेक्ट कल्टी मारली गावात, कारण काकाला म्हणलं एवढं मोठं काम झालं स्प्राईट शिवाय आता माघार नाही। आम्ही पेतो आता स्प्राईट, तुम्ही करून टाका आपल्या फॉलो।